रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। साडी घालताना साडी जितकी महत्त्वाची असते तितकाच साडीचा ब्लाउजचा फिटिंग किंवा ब्लाउजची डिझाइन ही देखील महत्त्वाची असते। स्पेशली ज्या प्लस साइज आहेत त्यांच्यासाठी योग्य ब्लाउज निवडणं हे खूप गरजेचं असतं। आणि योग्य ब्लाउज निवडला तर प्लस साइज लेडीज सुद्धा स्लिम दिसू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जाड प्लस साइज स्त्रियांनी योग्य ब्लाउज हा कसा निवडावा आणि कोणत्या ज्या चुका आहेत की त्या त्यांनी टाळाव्यात। ही प्लस साइज असाल आणि तुम्हाला ही साडीमध्ये स्लिम दिसायचं असेल तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर 1, ब्लाउजचं फिटिंग परफेक्ट असावं। ब्लाउजचं फिटिंग हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं। अनेक जणी काय करतात की खूप जास्त टाइट ब्लाउज घालतात, वाटतं की खूप जास्त टाइट ब्लाउज घातला की आपण त्यामध्ये स्लिम दिसू, बट तसं अजिबात नाही। खूप टाइट ब्लाउज घातला तर बॉडीवरती अशा प्रकारे फोल्ड्स पडतात। त्या फोल्ड्स पडल्यामुळे आपण त्यामध्ये आणखीनच जाड दिसतो। त्याचबरोबर खूप टाइट जर ब्लाउज घातला तर त्यामध्ये आपलं फॅट असतं, तो फॅटचा भाग असतो तो बाहेर येतो आणि फॅट विजिबल झाल्यामुळेही आपण त्यामध्ये आणखीनच जाड दिसतो। खूप लूज ब्लाउज घातला त्याने देखील आपला लुक हा चांगला दिसत नाही। खूप लूज ब्लाउज घातला तर आपला बॉडी शेपच व्यवस्थित दिसत नाही। त्यामुळे ब्लाउज हा योग्य फिटिंग मध्येच असायला हवा। ब्लाउज हा योग्य फिटिंग मध्ये असला तर आपला ओव्हरऑल लुक हा स्लिम दिसतो। योग्य नेक डिझाइन निवडा। ब्लाउजच्या नेक डिझाइन ह्या देखील खूप इम्पॉर्टंट असतात। प्लस साइज जाड स्त्रियांनी शक्यतो खूप जास्त डीप नेक असलेल्या डिझाईन्स हे अवॉइड करा। डीप नेक मुळे कधी कधी अप्पर बॉडी ही हेवी दिसू शकते, तर तुम्ही काय करू शकता, डीप व्ही नेक, यू नेक, बोट नेक अशा प्रकारच्या ब्लाउजेसच्या डिझाईन ह्या ट्राय करा। शक्यतो हे नेक जे आहेत हे आपला लुक हा स्लिम दाखवतात। स्पेशली व्ही नेक तुम्ही ट्राय करू शकता। व्ही नेक मुळे काय होतं की आपली जी मान असते ती लांब आणि उंच दिसते आणि त्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिकच स्लिम लुक मिळतो। त्यामुळे तुम्ही व्ही नेक देखील ट्राय करू शकता। व्ही नेक मुळे आपली बॉडी ही स्लिम दिसते आणि आपला संपूर्ण लुक हा एलिगंट दिसतो। 3, स्लीव्ज असलेले ब्लाउज निवडा। जर तुमचे आर्म्स हे जाड असतील, तुम्ही हेवी वेट असाल तर स्लीवलेस ब्लाउज हे अवॉइड करा। ब्लाउजने काय होतं की आपले आर्म्स हे आणखीनच जाड दिसतात आणि त्यामुळे त्यामध्ये आपण आणखीनच जाड दिसतो। त्यामुळे स्लीव्ज असलेले ब्लाउज निवडले तर जास्त चांगले दिसतात। तर तुम्ही काय करू शकता, एल्बो स्लीव्ज, 3/4 स्लीव्ज किंवा लॉंग स्लीव्जच्या पॅटर्न्स हे ट्राय करा। त्याने काय होतं की आपले आर्म्स हे कव्हर होतात, त्यामुळे आपला लुक हा जास्त नीट, क्लीन आणि बॅलन्स दिसतो। त्याचबरोबर लॉंग स्लीव्ज, एल्बो स्लीव्ज किंवा 3/4 स्लीव्ज हे पॅटर्न्स जर आपण स्टिच करून घेतले तर त्यामध्ये आपला लुक हा ऑटोमॅटिकच स्लिम दिसतो। 4, डार्क कलरचे ब्लाउज निवडा। कलर सिलेक्शन देखील खूप महत्त्वाचं आहे। जाड स्त्रियांनी किंवा प्लस साइज स्त्रियांनी जर डार्क कलरचे ब्लाउज निवडले तर त्यामध्ये शक्यतो आपला लुक हा स्लिम दिसतो। ब्लॅक, मरून, नेव्ही ब्ल्यू, ग्रीन कलर अशा प्रकारचे जर ब्लाउजेसचे कलर तुम्ही निवडले तर त्यामध्ये तुमचा लुक हा खूपच अट्रॅक्टिव्ह दिसेल। हे डार्क कलर आहे हे आपल्याला स्लिमिंग इफेक्ट देतात। हेवी वर्क हे अवॉइड करा। आजकाल हेवी वर्क, एम्ब्रॉयडरी वर्क, थ्रेड वर्क किंवा आरी वर्क ब्लाउज आहे हे खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे। हेवी वर्कने होतं काय, हेवी वर्क असलेले ब्लाउज हे आपली अप्पर बॉडी ही आणखीनच बल्की दाखवतात। त्यामुळे तुम्ही जर प्लस साइज असाल तर हेवी वर्क हे अवॉइड करा। त्याऐवजी सिंपल डिझाइन, मिनिमल एम्ब्रॉयडरी, मिनिमम वर्क असलेले ब्लाउज जर तुम्ही निवडले त्यामध्ये तुमचा लुक एलिगंट आणि क्लासी दिसेल। त्याचबरोबर त्यामध्ये ओव्हरऑल तुमचा लुक ही स्लिम दिसतो। आता फॅब्रिक देखील इम्पॉर्टंट असतं। जाड किंवा स्टिफी फॅब्रिक जर तुम्ही निवडलं तर त्यामध्ये तुमची बॉडी ही आणखीनच बल्की दिसू शकते। त्याऐवजी कॉटन, सिल्क, जॉर्जेट किंवा सॅटिन असे फॅब्रिक जर निवडले तर त्यामध्ये तुमचा लुक सिंपल, एलिगंट आणि स्लिम नक्कीच दिसतो। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे फॅब्रिक नक्की निवडा। ब्लाउजच्या डिझाइन निवडताना व्हर्टिकल पॅटर्न्सच्या ज्या डिझाइन आहेत त्याच निवडा। लॉंग ब्लाउज स्टाईल निवडा। आज लॉंग ब्लाउज स्टाईल हे देखील खूप ट्रेंड मध्ये आहे।
प्लस साईज स्त्रियांसाठी लॉंग स्टाईलचे जे ब्लाउज आहे हा परफेक्ट ऑप्शन आहे. लॉंग ब्लाउज मुळे बॉडी प्रपोर्शन हा बॅलन्स दिसतो आणि आपला जो टमी असतो तो सुद्धा व्यवस्थित कव्हर होतो. त्यामुळे लॉंग स्टाईल ब्लाउज जर तुम्ही घातले तर तुम्ही त्यामध्ये नक्की स्लिम दिसाल आणि जे आपलं एक्स्ट्रा फॅट असतं ते त्यामध्ये विजिबल होणार नाही. ते व्यवस्थितपणे आपला टमी ही त्यामध्ये कव्हर होतो. त्यामुळे आपला साडीचा लुक हा आणखीनच स्टायलिश आणि स्लिम दिसतो. हेवी पॅडिंग अवॉइड करा. आजकाल अनेक रेडीमेड ब्लाउज मध्ये पॅडिंग हे वापरलं जातं, तर हेवी पॅडिंग जे असतं ते प्लस साईज स्त्रियांनी अवॉइड करा. तर त्याने काय होतं की आपण आणखीनच जाड दिसतो आणि आपला लुक हा तितकासा चांगला वाटत नाही. हलकी पॅडिंग असली तर शेप हा व्यवस्थित दिसतो. सगळ्यात लास्ट आणि महत्वाची टिप्स आहे कॉन्फिडन्स. कोणतीही साडी नेसा, खूप चांगला ब्लाउज घाला, तुम्ही तो कॉन्फिडन्सने कॅरी केला तर तुमचा लुक हा नक्कीच सुंदर दिसतो. म्हणून नेहमी असा ब्लाउज निवडा की ज्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आणि तुम्ही कॉन्फिडेंटली तो ब्लाउज आणि ती साडी कॅरी करू शकाल. मैत्रिणींनो, ब्लाउज निवडताना तुम्ही ह्या ज्या काही टिप्स आहेत ह्या फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही साडीमध्ये स्लिम दिसाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.